रोज तो ह्याच्यामुळेच आपण मी आयफोन घेणार. तर आपण कच्चे मोबाईल मधून अडॅप्टर घेतलो, त्याचं बॅक कव्हर घेतलो, त्याचं फ्रंट ग्लास घेतलो, हे अडॅप्टर आणि स्कॅन करायची पद्धत बघा. मोबाईलचा कॅमेरा इकडे रोटेट करून ठेवतो, खाली इथे ठेवल्यानंतर ते ऑटोमॅटिक स्कॅन व्हायला. अशीच मेहनत करत राहा. मेरे दिमाग की बत्ती जली, फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण जे भावना आपल्या घेतला आयफोन, हे बघू शकता तुम्ही, एकदम कडक अर्धा शेप आहे. तर ह्या आयफोन साठी आपल्याला कव्हर घ्यायचे आणि पुढचं जे ग्लास आहे ते सगळं घ्यायचे भावाला, कारण आता जस्ट मोबाईल पडता पडता राहिला, भावाची हार्टबीट असंपासून असं वरी झाली होती, पूर्ण काड्या सरळ झालते एकदम रेशमध्ये. तर आता चला पुढे बघा, निलंग्यामध्ये जाऊन आता ई सिम ऍक्टिव्हेशन करायचे आणि सगळं जे बॅक ग्लास आणि फ्रंट ग्लास सगळं टाकून घ्यायचे. तर कंटिन्यू आमच्या ब्लॉग मध्ये राहा. ओके, धन्यवाद. टायरमध्ये पूर्णपणे हवा कमी झाली, आपण मारून घेत आहोत. आणि हे मशीन गन अमोल भैयाचं ई सिम ऍक्टिव्हेशन करायचं. चला अमोल भैया. तर आपण कच्चे मोबाईल मधून अडॅप्टर घेतलो, त्याचं बॅक कव्हर घेतलो, त्याचं फ्रंट ग्लास घेतलो, हे अडॅप्टर. तुम्हाला व्हिजिट करायचं असेल कच्चे मोबाईलला, खरं मला माहिती नाही, तुमच्या विश्वासावर करा. तेलंगावरून थेट घरी आलो. घरी येऊन एकदम अशी छान अशी झोप घेतलेली आपण. तर जवळपास 5:30 वाजलेले आहेत आणि आपण इकडे अमोलकडे आलो. तर आता बघू तिथे काय करतोय तो, एवढा वेळ झाला. कारण आम्हाला त्याला फोन करून वेळ झाला, तर तो काय आलाच नाही. बघू काय करलाय. तर भाऊ करला इथे QR कोड स्कॅनिंग. तर तब्बल एवढे QR कोड स्कॅन करून भावानं विक्रम असा गाठलेला आहे. आणि स्कॅन करायची पद्धत बघा, मोबाईलचा कॅमेरा इकडे रोटेट करून ठेवतो, खाली इथे ठेवल्यानंतर ते ऑटोमॅटिक स्कॅन व्हायला. अशीच मेहनत करत राहा. मेरे दिमाग की बत्ती जली, फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर जगह पे घर 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 घर. एवढ्या स्पीड मध्ये आपल्याला जमत नाही, आपण एकदम स्लो मध्ये काढायचं. 2 लॅब्राडॉग बघायला भेटलेत आपल्याला. हे काय अंगावर आलं पण वाचलो मी. आणि हे काय साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. करे चावतो का. क्या होता है? इन लोगों ने आपको नहीं देखा. नहीं देखा, पूरा देखा. चावतो वाचलो आपण. आता तर आपण जाऊ आपल्या ठिकाणीवर कामाच्या. तर तुम्हाला दाखवतो आयफोन घेतलेला सगळ्यात मोठा नुकसान काय आहे. कुणी आयफोन घेतलं तरी असं फोटो काढायला होतं. आणि हे तरी आमचा दोस्त आहे का नाही, एक नंबर बदमाश आहे. हे तर एक नंबर आधी फोटो वगैरे काढायला लावतो, ह्याच्यामुळेच आपण मी आयफोन घेणार. वीडियो काय बनवता रे भाई, तू वीडियो क्यों बना रहा है. तर आता आपण गावाकडून निलंग्यामध्ये आलो आहोत. निलंग्यामध्ये तेव्हाच आलोत, पण आता व्हिडिओ आत्ता बनवायला आपल्याला टाइम भेटला म्हणून आत्ता बनवतो आम्ही. तर बघा, तुम्हाला दाखवतो मी. माझ्या सर्व मित्रांना वाटतं माझ्याकडे लई पैसे आहेत, लई मी मोठा आहे असं वाटतंय. एवढा माझ्याकडे पैसा असला असता तर मी नाईट ड्युटीला कामाला नसलो असतो. मित्रांनो, माहिती राहू द्या सर्वांना. सध्या जे आहे तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे हे रात्रीचे 11 वाजलेत. जवळपास मी 8 वाजल्यापासून जे आहे ते लिहायला सुरुवात केलेलं आहे. हे राहते हॉस्पिटलचं काम. हे 2 रजिस्टर असे लिहून ठेवावं लागतंय. हे 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत लिहिलो आणि 1 तास तरी याला कम्प्लीट करायला लागते. मग एवढं काम केल्यानंतर मला इथं पेमेंट वगैरे भेटते. खूप साधारण माणूस आहे हो मी. काय असं एवढा अंबानी किंवा दुसरं एवढं रिच घरातला नाही. मी खूप साधा माणूस. सर्वांना वाटतं इथे पैसे लिहित काय. रोज जस्ट नावला आता आपलं ट्रायपॉडचा एक पाय तुटलेला आहे. तर ट्रायपॉडचा पाय तुटलेला मित्रांनो, अवघड झाला. आता एगार नाही बसणारच नाही. आता ते असं पडेल आता. म्हणून रागात काही पण करा. तर ते 11:30 वाजले जवळपास. तुम्हाला दाखवून देतो टाइम मी. इकडे मध्ये बघू शकता आपण, जवळपास 11:30 वाजले आणि आपण एक डबल लाईन शो इथं हॉस्पिटलमध्ये आहे. आणि आपलं शटर उघडायचं त्यानंतर बंद करून घेणार आहोत त्याला. पण सध्या मशीन वगैरे बंद करून घेऊ आपण. हे ICT स्कॅन मशीन, हे ऑपरेट आपणच करतो. शिकण्यासाठी मी जवळपास 3 वर्ष घातलेलं आहे कसं ऑपरेट करायचं का नाही शिकण्यासाठी. सगळं ऑलरेडी बंदच आहे, फक्त आपल्याला AC वगैरे बंद करून बाकीचा नियोजन करायचं आहे.
ते बंद करून घेतले आपण आता. मला तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवायची आहे. हे बघा, हे जे बघू शकता आपण घेतलेला किराणा माल आहे. आपण एक वाटलेला फक्त सध्या एक लोकांना, बाकीचे ते गरजू लोकच भेटणार गेलेत. मी आता खूप जणांना कॉन्टॅक्ट केलो, काय म्हणतात नाही नका असं तसं म्हणल्यात. म्हणजे आम्हाला काही सध्या आमचे सोर्स एवढे नाही. एकटा माणूस कुठं कुठं मॅनेज करणार आहे, कुठे शोधणार आहे. जर कोणाला माहिती असेल तर नक्की कळवा, कारण आपल्याला ते द्यायचं आहे कोणाला तरी. कारण आपण घेऊन ठेवलेलं आहे, ते वेस्ट होण्यापेक्षा कोणाला तरी द्यायचं. जर कोणाला माहिती असेल तर नक्की कळवा कमेंटमध्ये. The next day. याला लुटून देतो. ऐसा बर्बाद पे